सोलापुरातील विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना स्पष्ट शब्दात कान टोचले. लोकांनी प्रामाणिकपणे काम करण्यासाठी निवडून दिले असून जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका असा सल्ला देतानाच भ्रष्टाचाराबाबत शून्य सहनशीलतेची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही. गरज पडल्यास एखाद्याला पदावरून हटवावे लागले तरी हरकत नाही असा कडक इशारा फडणवीस यांनी दिला. देवाभाऊ नेहमी तुमच्या पाठीशी आहे, मात्र चुकला तर चुकीला माफी नाही असे सांगत त्यांनी लोकप्रतिनिधींना जबाबदारीची जाणीव करून दिली. फडणवीस यांच्या या वक्तव्याची मेळाव्यात जोरदार चर्चा रंगली. विकास कामांमध्ये पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि जनहिताला प्राधान्य देण्याचा संदेश देत त्यांनी नव्या लोकप्रतिनिधींना कार्यपद्धतीबाबत स्पष्ट दिशा दिली. त्यांच्या या कठोर भूमिकेमुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहासह शिस्तीचाही संदेश पोहोचला. विश्वास आहे, त्यांचा हा विजय आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वात होणाऱ्या परिवर्तनाचा हा विजय आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच पहिल्यांदा तर निवडून आलेल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना सांगतो, अनेक वेळा आपण निवडून आल्यानंतर आपल्याला असं वाटतं मी माझ्यामुळेच निवडून आलो आहे किंवा निवडून आली आहे असा समज आपला असतो आणि मग त्यातनं आपला व्यवहार बदलत जातो. हे गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. लोक जसं तुम्ही केलेला विकास पाहतात तसं लोक तुमचा व्यवहार काय आहे हा देखील पाहतात. एक वेळ विकास कमी झाला तर चालतो, पण जनतेसोबत तुमचा व्यवहार कसा आहे हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. जनतेला विश्वास वाटला पाहिजे की भलेही एखादं काम होणार नाही, पण भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधीकडे आम्ही गेलो, आम्हाला सन्मान मिळेल, आमचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि आमच्याकरता प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशा प्रकारची भावना जनतेमध्ये तयार झाली पाहिजे. आणि म्हणून निवडून आलेल्या एकेका लोकप्रतिनिधीला सांगतो, या ठिकाणी भाजपची परीक्षा मोदीजींनी काय काम केलंय याच्यावर तर होणारच आहे, पण त्यासोबत स्थानिक व्यवहार कसा आहे याही माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पारदर्शी प्रामाणिकतेनं काम झालं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही. या ठिकाणी एखाद्याला पदावर काढावं लागलं किंवा एखादं पद हातात नाही गेलं तरी हरकत नाही. लोकांनी पारदर्शी प्रामाणिकतेने काम करण्याकरता आपल्याला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येक गोष्टी देवाभाऊ